नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी. मित्रांनो, आपण अजूनही माझं चॅनल जर चुकून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि या कादंबरीचा आनंद घ्या. वाचूयात आज आपण आपला पुढील भाग 24वा. प्रिय पुत्र, धृतराष्ट्र म्हणाला, त्यांचा द्वेष करू नकोस. त्यातून दुःखाखेरीज काहीच निष्पन्न होणार नाही. तेही तुझे बंधूच आहेत ना. त्यांचं वैभव हे आपलंच आहे असं समज. त्यांचे मित्र हे आपलेही मित्र आहेत. मग एवढा द्वेष कशासाठी? युधिष्ठिरानं कधीही तुझा द्वेष केलेला नाही. मग तू त्याचा द्वेष का करतोस? आणि त्यांचा द्वेष करायला तुझ्याकडे कोणत्या सुखाची उणीव आहे? वैभव आणि सामर्थ्यानं तूही तेवढाच समर्थ आहेस. नको, त्या निरपराध युधिष्ठिराचा द्वेष करू नकोस. पुत्राचा मोह अनावर असूनही राजा धृतराष्ट्राला जे न्याय वाटत होतं ते सांगितल्याशिवाय राहवलं नाही. परंतु पित्यानं केलेला हा अनाठायी उपदेश ऐकून दुर्योधनाचा संताप आणखीनच वाढला. तो ताडकन म्हणाला, व्यवहार ज्ञान नसेल तर ढीगभर ग्रंथ ज्ञान व्यर्थ ठरतं ते असं. राज्यकारभार आणि राजकारण या दोन गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत महाराज. क्षीरपात्रात राहूनही तिच्या आस्वादापासून दूरच असलेल्या पळीसारखी तुमची अवस्था झाली आहे. तुम्ही जगाला ज्ञान सांगता पण स्वतः मात्र त्याचा काहीच उपयोग करून घेत नाही. एका नावेला दुसरी नाव बांधलेली असावी तसं तुमचं झालं आहे. तुम्ही त्या विदुराच्या बुद्धीनं चालता आणि स्वतः बरोबरच मलाही गोंधळात टाकता. सहनशीलता, संतोष हे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं कदाचित सद्गुण असतीलही, परंतु क्षत्रिय राजासाठी ते दुर्गुण आहेत. त्यानं सतत सावध राहून स्वार्थाचं चिंतन केलं पाहिजे. नेहमी असंतुष्टच राहिलं पाहिजे. असंतोष हेच संपत्तीच्या प्राप्तीचं मूळ कारण आहे. म्हणून मला असंतोष हवा महाराज, असंतोष हवा. दया, क्षमा, शांती हे दुर्बल लोकांनी निर्माण केलेले कुचकामी शब्द आहेत. राजाच्या शब्दकोशात त्यांना स्थान नाही. दुर्बल असो वा सबल, आपला असो वा परका, शत्रूवर अखंड विजय मिळवणं हेच क्षत्रियत्वाचं मुख्य लक्षण आहे. ही बृहस्पतींची वचनं तुम्हीच मला ऐकवली आहेत ना. राजाला हवा असतो तो फक्त विजय, मग तो कोणत्याही मार्गाने मिळवलेला असो. वृक्षाच्या मुळाला लागलेली वाळवी संपूर्ण वृक्ष खाऊन टाकते, त्याप्रमाणे आज लहान वाटणारा शत्रू प्रबळ होत गेला तर उद्या घातक ठरतो. त्यामुळे त्यांचा नाश करणे हेच श्रेयस्कर ठरतं. त्यांची संपत्ती हस्तगत होत नाही तोवर मी असाच द्वेषाग्नीत जळत राहणार. त्यांची संपत्ती मी हस्तगत करीन किंवा त्या प्रयत्नात मरण पत्करीन. दुर्योधनाचा तो त्रागा पाहून धृतराष्ट्र हतबल झाला. म्हणाला, मग मी काय केलं म्हणजे तुझं समाधान होईल ते तरी सांग. गांधारराज मामा शकुनी द्यूत कुशल आहेत. त्यांना युधिष्ठिराशी द्यूत खेळायची अनुमती द्या. धृतराष्ट्राची वृद्ध मुखमुद्रा त्रस्त वाटू लागली. द्यूत खेळायची अनुमती देऊन काय साध्य होणार आहे तेच त्याला कळेना. जिभेवर साखर घोळवत शकुनी म्हणाला, होय महाराज, तुम्ही फक्त युधिष्ठिराकडे द्यूताचं निमंत्रण पाठवा. पुढच्या सगळ्या गोष्टी मी पाहून घेईन. दुर्योधन म्हणाला, द्यूत जिंकलं तर कुठल्याही प्रकारचं युद्ध न करताच आपलं इप्सित साध्य होईल.
तुम्ही फक्त अनुमती द्या. शकुनी म्हणाला, होय महाराज, द्यूत आर्योचितच आहे, त्यात वाईट ते काय आहे? शकुनीचं ते गोड बोलणं ऐकून आता धृतराष्ट्र त्रागा करू लागला. शकुनी, शकुनी, अरे तुझ्या रूपानं माझ्या मुलांभोवती साक्षात मृत्यूच घोटाळतो आहे असं मला वाटतं. भावा भावांमध्ये द्वेषाचं बीज पेरून काय मिळवणार आहेस? आतापर्यंत त्यांना नष्ट करायचे दुर्योधनाने थोडे का प्रयत्न केले? त्यातून काय साध्य झालं? आता तो द्यूत आर्योचितच आहे म्हणून सांगतोस, पण कृष्ण त्यांचा पाठीराखा असल्यावर त्यांचा पाडाव शक्य तरी आहे का? अरे अरे युधिष्ठिरानं नेहमीच मला पित्याच्या जागी मानलं आहे. माझ्याकडे पाहूनच त्यानं दुर्योधनाला क्षमा केली आहे, हे तू लक्षात ठेव. राजसूय यज्ञाच्या वेळी त्यांनी आम्हाला किती सन्मानानं वागवलं ते पाहिलंच ना. नजराने स्वीकारून हात थकले म्हणतोस. अरे पण ते काम तुझ्याकडं आले हा तुझा सन्मानच नव्हता का? द्रौपदी हसली म्हणतोस. आपण पाय घसरून पडल्यावर कोणीही हसणारच, त्यात विशेष ते काय? अग्रपूजेचा मान कृष्णाला द्यावा ही कुरुश्रेष्ठ भीष्मांचीच सूचना होती ना. मग त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? दुर्योधन म्हणाला, मी उपदेश ऐकून घेण्यासाठी इथे आलेलो नाही. तुम्ही अनुमती देणार नसाल तर इथं आत्ता तुमच्या समोर मी मानेवर खड्ग चालवून घेईन, हे पुरतं लक्षात ठेवा. धृतराष्ट्र पुरता हतबल झाला. दुर्योधन त्याचं काही एक ऐकून घ्यायला तयार नव्हता. डोळ्यातून पाणी गाळत तो म्हणाला, पुत्र पुत्र दुर्योधन, असा जीवघेणा हट्ट करू नकोस. मला थोडा विचार करू दे. मी थोडं विदुराशी बोलतो. अशा बाबतीत त्याचा सल्ला मला नेहमीच. विदूर 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 या विचाराला कधीच मान्यता देणार नाही. उलट उलट तोच तुमच्या पुढं नीतिपाठ वाचेल. राजकारण आणि कुठल्याही जुनाट ग्रंथात लिहून ठेवलेले नीतिपाठ. महाराज, त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. तुम्ही त्या विदुराचेच पाढे वाचता, पण त्याला आम्ही डोळ्यांसमोरही नको आहोत. राजाच असा दुसऱ्याच्या हातचं बाहुल झालं तर आम्ही काय करायचं? ठीक आहे महाराजा, मीच आत्मघात करून घेतो. मग तुम्ही त्या विदुराला घेऊन निश्चिंतपणे राज्य करा. धृतराष्ट्र पुन्हा गप्प झाला होता. आपल्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम झालेला आहे हे पाहून दुर्योधन पुढे म्हणाला, तुम्ही असंच दुर्लक्ष करत राहिलात तर शत्रूचं बळ असंच वाढत जाईल आणि एक दिवस ते आम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत. आपले शत्रू प्रबळ होत चालले असताना तुम्हाला झोप तरी कशी लागते हेच मला कळत नाही. ते अधिक बलवान होत नाहीत तोवरच त्यांचा सर्वनाश केला पाहिजे. ही संधी पुन्हा येणार नाही महाराजा. आणि द्यूत हा खेळ आम्ही काही त्याच्यासाठी नव्यानं शोधून काढलेला नाही. तो क्षत्रियांचा जुनाच खेळ आहे. तो जर आज आमच्या उपयोगी पडत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? मी काही त्यांना ठार मारायला निघालेलो नाही. फार तर ते आमच्या सामंतांसारखे आमचे मांडलिक होत राहतील. तू म्हणतोस त्यातलं काहीच माझ्या मनाला येत नाही, धृतराष्ट्र म्हणाला. पण आता ते असू दे.
तुझी इच्छाच आहे तर द्यूतगृह उभारायची आज्ञा दे. दुर्योधन आणि शकुनी मग महाराजांजवळ अधिक थांबले नाहीत. घाईघाईनं ते बाहेर पडले. ज्याला 1000 खांब आणि 100 दार असतील असं तोरण स्फटिका नावाचं भव्य दूतगृह उभारायची आज्ञा देऊन धृतराष्ट्रानं दुर्योधनाची समजूत घातली खरी, परंतु दूतगृहाची उभारणी होईपर्यंत काही विचार करता येईल, अजूनही कदाचित दुर्योधनाचं मन वळवता येईल अशी आशा त्याला वाटत होती. दुर्योधन आणि शकुनीनं महालाबाहेर पाऊल ठेवताच त्यानं विदुराकडे दूत पाठवला. धृतराष्ट्राचा संदेश मिळताच विदुर तत्काळ हजर झाला. आपल्या या आंधळ्या भावाविषयी का कोण जाणे विदुराला फार माया वाटते. तसंच काही महत्वाचं कारण असल्याशिवाय महाराजा इतक्या तातडीनं बोलावणार नाही हे त्याला माहीत होतं. कितीही चांगला सल्ला दिला तरी धृतराष्ट्र त्याचं ऐकतोच असं नाही, पण निदान तो ऐकून तरी घेतो. आणि विदुराला पांडवांविषयी जिव्हाळा असला तरी त्याचा सल्ला कधीही चुकीचा नसतो हे धृतराष्ट्रालाही पक्क माहीत आहे. परोपरीनं समजून घालून विदुरानं धृतराष्ट्राला त्या विचारापासून परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला. अगदी रात्रभर विदुर त्याला समजावत बसला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. विदुराचं मत जाणून घेऊन धृतराष्ट्रानं त्याला निरोप दिला आणि लगेचच सकाळी दुर्योधनाला बोलावून घेतलं. रात्री विदुर येऊन गेला आहे हे दुर्योधनाला माहीत होतच. त्यामुळे तो आपल्या बापाला भेटायला आला, तो शकुनीला सोबत घेऊनच. दुर्योधनाला जवळ बसवून घेत समजावणीच्या सुरात धृतराष्ट्र म्हणाला, ऐकलंस का पुत्र दुर्योधन, तू हा विचार सोडून दे. विदुराशी मी बोललो, त्यालाही द्यूत मान्य नाही. त्याचा सल्ला कधीही चुकीचा नसतो. माझं ऐक, जुगाराची नशा फार वाईट. त्यातून वैराशिवाय काहीच निष्पन्न होत नाही. वैरापोटी मोठमोठी साम्राज्य धुळीला मिळाली आहेत. त्याच्याशी वैर नको, नाहीतर उगीच पश्चाताप करायची वेळ येईल. धृतराष्ट्राला दिसत नव्हतं तेच बरं, नाहीतर संतप्त झालेल्या दुर्योधनाकडे पाहून तो पुढे काहीच बोलू शकला नसता. दुर्योधन ऐकून घेतो आहे असं वाटून त्याचं आपलं सुरूच होतं. तुला काय कमी आहे पुत्रा, आणि एवढा हट्टीपणा कशासाठी? एकदम उचलून दुर्योधन म्हणाला, माझ्या शत्रूंची संपत्ती मला हवी आहे. मै सभेत मला हसणाऱ्या माझ्या शत्रूंचा नाश झालेला मला पाहायचा आहे. मी चुकून हौदात पडलो तेव्हा तो भीम, अर्जुन मला हसले. द्रौपदी सुद्धा मला हसली. मी दार समजून भिंतीला धडकलो तेव्हा मोठ्यानं हसत तो भीम काय म्हणाला माहित आहे? अंधपुत्रा, अरे दरवाजा इकडे आहे. या अपमानाचा तुम्हाला काहीच वाटत नाही का? माझा अपमान करणारा तो भीम आणि त्याचे ते भाऊ माझे वैरी आहेत. त्यांचं ते राजवैभव माझ्या डोळ्यात सलत आहे. त्यांचा नाश करून ते मी हस्तगत करीन, नाहीतर ते हस्तगत करण्याच्या प्रयत्नात प्राणार्पण करीन. आता तरी मामांना द्यूताची अनुमती आहे ना? थोडं थांब, मला विदुराशी थोडं बोलू दे. विदुर 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 विदुर, आता विसरा तो विदुर. तो त्यांचा पक्षपाती आहे. माझ्यापेक्षा तो तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण मी म्हणतो, द्यूतात काय वाईट आहे? तो आपला जुनाच खेळ आहे. ज्याच्याकडे जिंकायचं कौशल्य असेल तो जिंकेल. त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे महाराजा? ठीक आहे, हतबल होऊन धृतराष्ट्र म्हणाला, आता मी म्हातारा झालो. तूच काय ते ठरव. पण मला वाटतं हे चांगलं होणार नाही.
धृतराष्ट्र द्यूताला अनुमती देत होता खरा, पण त्याची मान नाही नाही म्हणत हलत होती. धृतराष्ट्राची अनुमती मिळताच दुर्योधन अधिक वेळ त्याच्याजवळ थांबलाच नाही. शकुनीला सोबत घेऊन तो तातडीनं बाहेर पडला. दोघे दुर्योधनाच्या महालात आले. शकुनीनं पुन्हा एकदा शांत चित्तानं आणि उत्साहानं दुर्योधनाला द्यूताची योजना समजावून सांगितली. विशिष्ट एवढंच दान पाहिजे असेल तर फासे कसे टाकावे लागतात हे पाहून दुर्योधन चकितच झाला. शकुनीचं त्यातलं कौशल्य पाहून तो एवढा आनंदून गेला की त्यानं शकुनीला प्रेमानं मिठीच मारली. पाहिलंस माझं कौशल्य? आत्मविश्वासानं शकुनी म्हणाला. तुम्ही योद्धे उगाचच जीवावर उदार होऊन रणभूमीत उतरता आणि शत्रू बरोबर आपल्याही रक्ताचे पाट वाहवता. अशी अनिश्चित लढाई काय कामाची? अरे पैंज हे माझं धनुष्य, फासे हेच माझे बाण, फासे टाकायचं कौशल्य हीच माझ्या धनुष्याची दोरी आणि द्यूतपट हीच माझी रणभूमी. पुढील भागात वाचूयात काय भीष्मांनी या द्यूताला परवानगी दिली. द्यूताला खरंच युधिष्ठिर येऊन पोहोचला आणि काय घडलं द्यूतामध्ये वाचूयात पुढील भागात.